सचिन हॅलो प्रवासी प्रायोजक सचिन ट्रॅव्हल्स. सचिन ट्रॅव्हल्स पर्यटकांचं श्रद्धास्थान. सचिन हॅलो प्रवासी. सचिन 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 हॅलो प्रवासी. नमस्कार. सचिन हॅलो प्रवासी या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, हिमालयाचं उत्तुंग रूप आणि त्याचं सौंदर्य नेहमीच भुरळ पाडणार आहे, हो की नाही? पण हा हिमालय सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दिसतो. आज आपण अशाच एका ठिकाणाची सफर करणार आहोत, सिक्कीम दार्जिलिंग. आजची आपली सफर आणि त्याबद्दल आपल्याला सांगणार आहेत सचिन ट्रॅव्हल्सचे कार्यकारी संचालक सचिन जकातदार. नमस्कार सर, स्वागत कार्यक्रमात. आणि तुम्हाला सुद्धा याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 हा STD कोड मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. सिक्कीम दार्जिलिंग. पहिलाच प्रश्न, योग्य वेळ कोणती इथे जाण्याची? सीझन चांगला सीझन म्हटलं तर आपण खरं 12 महिने सिक्कीम दार्जिलिंगला प्रवास करू शकतो. पण जर थंडी बघितली आणि आपल्या सुट्ट्या बघितल्या तर मार्च, एप्रिल, मे, जून हा तिथे जाण्याकरता अत्यंत चांगला सीझन. त्याच्यामध्ये पण आणखीन चांगला सीझन जर आपण बघितला तर तो म्हणजे मे आणि जून. म्हणजे आता मार्च मध्ये थंडी त्यापेक्षा जास्त असते. म्हणजे आपण जर मे आणि जून मधलं जर टेम्परेचर बघितलं तर तिथे मिनिमम 60 डिग्री असतं, मॅक्झिमम 17 डिग्री असतं. आणि ते आत्ता जर आपण बघितलं तर मिनिमम 0 पर्यंत जातं आणि मॅक्झिमम 10 डिग्री पर्यंत जातं. तर ही थंडी ज्यांना सहन होते त्यांच्याकरता आता मार्च हा सीझन सिक्कीम दार्जिलिंग करता चांगला आहे. किंवा एप्रिल, मे की जेव्हा खरोखर थंडी, आपण एक प्लेझंट थंडी आपल्याला 100% मिळणार, थंडी सहन होणारी पण असते, तर तो सीझन चांगला म्हणजे मे आणि जूनचा. आपले टूर कधीपासून सुरू होत आहेत? आपले टूर आता 10 मार्च पासून दर 3 दिवसांनी या सिक्कीम दार्जिलिंगच्या ट्रिप आहेत. आणि म्हणजे सुरू झाले आता, काय परवा तर ती ट्रिप सुरू होणार. मार्चमध्ये ट्रिप आहेत, एप्रिलमध्ये ट्रिप आहेत, मे मध्ये, जून एंड पर्यंत आपल्या या सहली आहेत. आणि मग 12ही महिने, आता तुम्ही थंडीबद्दल सांगितलं की आता हळूहळू आपल्याला सहन होईल इतकी थंडी आहे तिकडे, पण 12ही महिने एकंदरीत हवामान कसं असतं तिथलं? 12ही महिन्याचं हवामान बघितलं थंड हवामान असतं. कधी तिकडे उन्हाळा आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. जसं आपण एक केरळची ट्रिप म्हणतो, राजस्थानची म्हणतो, MP ची म्हणतो, किंवा अगदी सिमला कुलू मनाली सुद्धा आपण ट्रिप म्हणतो की एप्रिल मे मध्ये आपल्याला जरा कमी थंडी असते. किंवा श्रीनगरला सुद्धा मे जून मध्ये जर बघितलं तर वातावरण एवढं थंड नसतं. पण ही थंड हवेचीच ट्रिप आहे आणि थंड आणि अतिथंड हाच फक्त त्याच्यामधला फरक या सहलीमध्ये असू शकतो. दुसरं एक आहे की कलकत्त्याला आपण इथून जातो. म्हणजे फर्स्ट आपण कलकत्ता घेतो. कलकत्त्याचं टेम्परेचर हे मात्र वेगवेगळं आपल्याला प्रत्येक वेळा बघायला किंवा अनुभवायला मिळू शकतं. कलकत्त्याचं जे असतं, आपण जर आत्ता गेलो, मे मध्ये गेलो तर कलकत्त्याला मात्र, आता कोलकाता आपण त्याला म्हटलं पाहिजे, तर तिथे जास्त आपल्याला उन्हाळा मिळतो. पण तेच जर आपण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये गेलो तर तिथलं सुद्धा क्लायमेट आपल्याला प्लेझंट आणि चांगलं मिळू शकतं. आपली टूर कॉस्ट किती दिवसांची आपली ही सफर असणार आहे? ही ट्रिप जर बघितलं तर 9 रात्र 10 दिवसांची आपली ट्रिप आहे, की ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मुंबईहून कलकत्त्याला, आणि मग कलकत्त्याला प्रत्येकाचा चॉईस आहे, गीतांजलीने जायचं का आपण इथून विमानाने जायचं. कलकत्ता गेलो, कलकत्ता आपला 1 रात्र स्टे असतो, तिथे आपण साईटसीइंग करतो. आणि मग कलकत्त्यानंतर 1 रात्र आपण सियालडा, म्हणजे कलकत्ता मधलंच एक स्टेशन आहे सियालडा, ते सियालडा ते न्यू जलपाईगुडी एक रात्रीचा आपण ट्रेन प्रवास करतो. आणि मग न्यू जलपाईगुडीला येतो, NGP ला येतो. आणि तिथून आपण पहिल्यांदा जातो दार्जिलिंग. म्हणजे 1 रात्र कलकत्ता, 1 रात्र आपला रेल्वेचा प्रवास, मग 3 रात्र दार्जिलिंग, 3 रात्र गँगटॉक, परत 1 रात्र रेल्वेचा प्रवास आणि रिटर्न. म्हणजे 3 आणि 3 6 7 8 9 रात्र 10 दिवसांची ट्रिप होते जर आपण ही विमानाने केली तर. मुंबई कलकत्ता मुंबई आपण जर विमानाने गेलो तर 9 रात्र 10 दिवसांची ट्रिप होते. आणि हे जर आपण ट्रेनने गेलो तर आणखीन त्याच्यामध्ये आपले 2 रात्र वाढू शकतात. म्हणजे ती 11 रात्र 12 दिवसांची ट्रिप होते. काही प्रवासी आहेत ते डायरेक्ट इथून बागडोगरा पण फ्लाईटने जाऊ शकतात. आणि बागडोगरा फ्लाईट गेले तर ती 6 रात्र 7 दिवसांची ट्रिप होते. कलकत्ता आपण करत नाही त्याच्यामध्ये. आणि त्यांना बागडोगराचे मुंबई
कलकत्ता बागडोगरा फ्लाईट आहे किंवा मुंबई दिल्ली बागडोगरा फ्लाईट्स जी आहेत आणि रिटर्न तिथून तुम्ही येऊ शकतात. आणि त्यांनी जर गेलो तर 3 रात्र कलकत्ता, 3 रात्र दार्जिलिंग आणि 3 रात्र सिक्कीम, अशी 6 रात्र 7 दिवसांची ट्रिप पण आपल्याला करता येऊ शकते. बरं, नाशिकहून आपल्याला पहिला फोन रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला. सचिनजींचे अभिनंदन मी यासाठी करतो की हॅलो सचिन प्रवास या कार्यक्रम दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होतो आहे आणि फीडबॅकही त्यांना चांगला मिळतोय. माझा प्रश्न असा आहे, सिक्कीम दार्जिलिंग मध्ये पाहुणचाराच्या पद्धती ह्या कशा असतात आणि एकूणच लोकजीवन याबद्दल उत्सुकता आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. एकतर पाहुणचारमध्ये तिथला माणूस किंवा असं जर ते म्हणत असतील तर आपण दार्जिलिंग म्हटलं तर दार्जिलिंग वेस्ट बेंगॉलमध्ये येतं आणि गुरखालँड सगळी तिथे आहे. तर तिथला माणूस हा एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला बघायला मिळतो. नेपाळी टाईप जास्त माणसं असतात. पाहुणचार आदब, नम्रता, सेवा, तत्परता सगळी चांगली आहे. आणि दार्जिलिंगचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर तिथल्या ज्या 2 इंडस्ट्री मेन आहेत त्यातली नंबर 1 ची इंडस्ट्री टुरिझम आहे आणि दुसरी इंडस्ट्री चहा आहे. तर चहा आणि टुरिझम इंडस्ट्री असल्यामुळे टुरिझम करता अत्यंत चांगल्या व्यवस्था तिथे करण्याचा प्रयत्न असतो. आधी आपण बरेच वर्ष बघितलं तर बरेचदा इथे स्ट्राईक असायचे. म्हणजे आज दार्जिलिंग मधून आज गुरखालँडचा प्रॉब्लेम आहे तो एक वेगळा त्यांचा, पण आता त्या सगळ्यातून ते बाहेर पडलेले आहेत. भरपूर टुरिस्ट इथे भारतातून जगामधून तिथे येतात. तर त्यामुळे टुरिस्टना अत्यंत सेफ आणि चांगली जागा आणि व्यवस्था आपण त्याला म्हणू शकू आहे. आणि भरपूर लोक येत असल्यामुळे तिथे टुरिझम चांगल्या प्रमाणात डेव्हलप झाले, चांगली हॉटेल्स झाली आहेत. तिथे टुरिझम करता जशी माणसं असायला पाहिजेत, त्यांच्यामध्ये जे बेसिक क्वालिफिकेशन असायला पाहिजे ती तिथल्या माणसांमध्ये. आणि जर सिक्कीम बघितलं तर सिक्कीम हे एक स्टेट खरंच त्या स्टेटचं सगळ्यांनी त्याला स्टेटला फॉलो करण्यासारखं ते आपण स्टेट म्हणूया. साधारण 22वं ते स्टेट भारताच्या मध्ये तयार झालं. 1975 साली सिक्कीमला स्टेट म्हणून त्यांचं राज्य म्हणून त्याला त्यांचा दर्जा मिळाला. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी आपण राहतो, कॅलिम्पॉंगला जातो किंवा गँगटोकला जातो तर अत्यंत स्वच्छ सिटी, अत्यंत स्वच्छ रस्ते, तिथला माणसाच्या अंगामध्ये जे फॉरेनरच्या अंगामध्ये गुण असतात ते सगळे आपल्याला तिथे बघायला मिळतात. आपण बोलूया त्याच्याबद्दल अत्यंत सविस्तर, कारण तो मुद्दा फार महत्वाचा आहे जेव्हा आपण टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा. पण एक फोन आहे, भारत वावळ आपल्याशी बोलतात. हा, नमस्कार सर. सचिन ट्रॅव्हल्स तर्फे जर आपण सिक्कीम टूरला गेलो तर तिथे हिमालयाच्या पर्वताबरोबरच कांचनगौरीचं शिखर आहे जगप्रसिद्ध, त्याचा काय अनुभव किंवा आपण तिथे जाऊ शकतो का? धन्यवाद. धन्यवाद. मला साहेब असं आहे की जाऊ शकत नाही, पण कांचनजंगा शिखर जे आहे ते आपल्याला बघायला या सहलीमध्ये मिळू शकतं. आणि ते असं असतं की ते सब्जेक्ट टू वेदर, त्याशी फॉगी नसेल तर आपल्याला नक्की बघता येतं. मिरिक जे आपण NGP न्यू जलपाईगुडीने आपण दार्जिलिंगला जाताना मिरिक म्हणून आहे, तिथून पहिल्यांदा आपल्याला कांचनगंगाचं दर्शन होऊ शकतं. आपल्याला दार्जिलिंगहून आपल्याला कांचनगंगाचं दर्शन होऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे सिक्कीमला सुद्धा आपल्याला कांचनगंगा ही शिखरं जी आहेत ती बघायला मिळू शकतं. आपण कुठेही त्या शिखरांवर किंवा त्या पर्वताजवळ आपण जात नाही, ते बरेच लांब तिथून आहे, पण आपल्याला दिसू शकतं. अनेक सहलींमध्ये आपल्याला अशा प्रकारे कांचनजंगा जे शिखर आहे ते लोकांनी बघितलेलं आहे. फक्त क्लॅरिटी कितपत आहे, क्लॅरिटी कितपत आहे, फॉगी नको, पाऊस नको, धुकं त्या दिवशी जर नसेल आणि स्वच्छ वेदर असेल तर आपल्याला नक्की बघायला मिळू शकतं. आणि आणखीन अजून त्याच्यावर काय म्हणत आपण, सोने पे सुहागा म्हणजे कधी कधी एव्हरेस्ट सुद्धा आपल्याला दिसू शकतं. अजून एक असा प्रश्न विचारायचा की आपण आत्ताचा तुम्ही प्रवास आपण कसा कसा करायचा ते सांगितलं, पण ऍक्च्युअल जेव्हा आपण तिकडे पोहोचतो तेव्हा तिथला प्रवास आपण कसा करतो? तिथला प्रवास म्हणजे एकदा आपण जेव्हा न्यू जलपाईगुडीला पोहोच, आपलं कलकत्ता साईट सीइंग तर मोठ्या 2x2 AC लक्झरी बसनी होतं, पण एकदा न्यू जलपाईगुडीला पोहोचल्यानंतर तिथले जे सगळं साईट सीइंग आहे ना ते टेम्पो ट्रॅव्हलर सारख्या बसेस असतात. म्हणजे 21 आणि 24 सीटरच्या बसेस असतात. रेग्युलर आपण चारधाम किंवा नैनितालला 27 सीटरच्या बस करतो ते तेवढ्या त्या प्रकारच्या नाहीत, पण चांगल्या बसेस असतात, छोट्या बसेस असतात आणि 21 आणि 24 सीटरच्या बसमधून प्रवास करतो. ते सोडून जेव्हा आपण नथुला पास स्लाइड येईल तेव्हा काय सांगूया, किंवा आपण टायगर हिल्सला जेव्हा जातो तर त्यावेळेला मात्र आपण ज्या यांनी फिरतो त्या छोट्या जीप्स असतात, 4-4, 6-6 जणांच्या जीप असतात. म्हणजे सुमो आणि कॉलेज नाही, प्रॉपर महिंद्राच्या 650, 800च्या मागे दोन आणि ज्या जीप्स असतात त्या जीपनी आपण तो सगळा प्रवास करतो. त्यानंतर आपण एक गँगटोकला आपण एक रोपवेनी सुद्धा आपला प्रवास होतो. तुम्ही जे आपल्या दार्जिलिंगला किंवा सिक्कीमला गँगटोकला तुम्ही रिव्हर राफ्टिंग करू शकाल, ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये एक त्याचा एक्सपिरियन्स येऊ शकतो. तिथला लोकल प्रवास
हा छोट्या व्हेकलनी जास्त प्रमाणात होतो. तिथलं खाणं कसं आहे, शॉपिंग आपण काय काय करू शकतो, ह्या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. पण घेऊया एक ब्रेक. सचिन हॅलो प्रवासी. 3 सागरांचे 3 रंग तरी तिन्ही निळे. केरळात हिरवा रंग पाहून तृप्त होतात डोळे. भाषा वेगळी, अन्न वेगळे, वेगळ्या चालीरीती. सण वेगळे, समारंभ वेगळे, तरी भारतीय संस्कृती. मंदिरांचे रूप वेगळे, वेगळ्याच त्यांच्या कला. म्हणून केरळ पाहायला सचिन बरोबर यंदाच चला. दर आठवड्याला सहलींचे अनेक पर्याय छान. व डिस्काउंट म्हणजे दाम दुप्पट आनंदाचे दान. सचिन ट्रॅव्हल्स, पर्यटकांचे श्रद्धास्थान. सचिन हॅलो प्रवासी. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सिक्कीम, दार्जिलिंग बद्दल बोलतोय आणि तुम्हालाही जर प्रश्न विचारायचे असतील तर आपले दूरध्वनी क्रमांक बघूया. 24908050, 24988050 आपले दूरध्वनी क्रमांक आणि 022 आपला STD कोड मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. तिथलं खाणं आणि शॉपिंग सगळ्यात महत्वाचं. शॉपिंग तर आपण दार्जिलिंगलाही करू शकतो, सिक्कीमलाही करू शकतो, कलकत्त्याला आपण शॉपिंग करू शकतो. आणि तिथलं शॉपिंग मध्ये तिबेटियन मार्केट मोठ्या प्रमाणात तिथे आहे. तिबेटियन लोकांचा छाप आहे, तिबेटियन वस्ती तिथे आहे. तिबेट तिथून जवळ आहे, तर त्यामुळे तिथे फॉरेन गुड्स तुम्ही घेऊ शकता. तिबेटियन मार्केट जसं मनाईला आपण बघतो त्याप्रमाणे, किंवा कन्याकुमारीला एक वेगळ्या प्रकारचं तसं मार्केट आहे, तसे तुम्ही तिथे शॉपिंग करू शकता. तिथले टेबस्ट्री घेऊ शकतात, लँडस्केप, तिथले वेगवेगळे डिझाईन्स, छोटे मॉन्युमेंट्स तुम्हाला तिथे शॉपिंगला मिळतात. बायकांकरता वेगळे चांगले ड्रेस, साडी मटेरियल ते तर सगळीकडे असतं. शाल, स्वेटर, मफलर जे आहे ते घेऊ शकतात. आणि मुख्य करून जो प्रत्येक माणूस तिथे गेल्यानंतर शॉपिंग मध्ये जे हमखास घेऊन येतो तो म्हणजे चहा. म्हणजे तिथला चहा जो आहे दार्जिलिंगचा, तो प्रत्येक माणूस इथे आणताना घेऊन, जसं इंटरनॅशनल एअरपोर्ट ट्रिपहून येताना आपण चॉकलेट्स प्रत्येकाकरता आणतो, तसं दार्जिलिंग, सिक्कीमला गेलेला माणूस चहा जे आहे ते नक्की घेऊन येतो. पण तिथलं जर दार्जिलिंगचं जर फेमस खाणं बघितलं तर ते मोमोज, म्हणजे आपल्या मोदकासारखं जे असतं, तिखट असतात आणि ते वेगळ्या प्रकारचे मोमोज जे आहेत, व्हेज नॉन व्हेज तुम्हाला दोन्हीमध्ये मिळतात. तर आपण जेव्हा लोकल फूड तिथलं पूर्ण आपल्यापेक्षा काही फार वेगळं नसतं, पण जेव्हा आपण जेवतो तेव्हा एकदा तरी त्या मोमोजचा आपण सहभाग या सहलीमध्ये करतो. मगाशी तुम्ही गुरखालँड बद्दल अगदी थोडक्यात सांगितलं, तर ते आणखीन थोडं आम्हाला सविस्तर सांगितलं तर. गुरखालँड म्हणून हा जो काश्मीरचा एक जसा प्रश्न होता, त्याप्रमाणे गुरखालँड हा एक प्रश्न अनेक वर्ष चालू आहे. त्यांना त्यांचं एक राज्य वेगळं स्वतंत्र हवं आहे. तर त्यामुळे गुरखालँड हा एक संवेदनशील विषय, आपण त्याच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. पण त्यातून ते सगळे मंडळी बाहेर आलेले आहेत. तो भारतामधलाच एक भाग आहे आणि त्यामुळे आता तिथे असा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तेच जर सिक्कीमकडे बघितलं तर अत्यंत स्वच्छ, सुंदर, चांगलं शहर. तुम्हाला रस्त्यात कोणी तिथे थुंकताना दिसणार नाही. एक कचऱ्याचा काही तुम्हाला कागदही तुम्हाला पडलेला तिथे दिसणार नाही. आणि असं गेल्यानंतर वाटतं की अरे ही मंडळी तर सगळी आपल्यासारखी इंडियन्सच आहेत, पण आपण खरोखर काही फॉरेन मध्ये फिरतोय का. एवढी स्वच्छता त्या गँगटोक शहरामध्ये आहे. म्हणजे दार्जिलिंग आणि गँगटोक, आपण दार्जिलिंगला आधी जातो, आपलं दार्जिलिंग आहे, चांगलं आहे, सिक्कीमही आपलं आहे, पण दोन्ही मधला हा एक मोठा फरक आपल्याला तिथे गेल्यानंतर बघायला मिळतो की ज्या ठिकाणी अत्यंत स्वच्छ रस्ते, सुंदर रस्ते आणि अजिबात केर कचरा नाही. प्लास्टिकला तिथे पूर्णपणे बंदी आहे. तर पोल्युशन फ्री, कमीत कमी पोल्युशन असलेलं ठिकाण जे आपण म्हणतो ते आपलं सिक्कीम म्हणतात. वा, तिकडे गेल्यानंतर आपोआपणे आपण नियम पाळत सुद्धा असू सगळे, इतकं ते सगळं स्वच्छ नाही का. विजय परब आपल्याशी बोलतायत दादरहून. नमस्कार. मला ते विचारायचं, सिनियर सिटीजन साठी कॉस्ट किती आहे? बर. आणि हॅलो हॅलो, तुमची पुरी कॉस्ट किती आहे? बर, पूर्ण ट्रिपची कॉस्ट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय? ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि तुम्ही ते तिकीट आम्हाला याच्यापर्यंत काढून देणार ना, कोलकाता पर्यंत? बर, ओके, धन्यवाद. एकंदरीतच तिकिटिंग बद्दल त्यांनी विचारलं. असं विजयजी की आपली ट्रिपची जी कॉस्ट आहे ती 27,865 रुपये आहे. त्याच्यामध्ये आता वेगवेगळे डिस्काउंट सुरू आहेत. म्हणजे 3-1 हजारापर्यंत तुम्हाला आता डिस्काउंट मिळू शकतं. म्हणजे 27-3 तुम्ही साधारण 24,000पर्यंत ती सहल ट्रिप करू शकाल. प्लस सिनियर सिटीजन जर असाल 55+, तर तुम्हाला एक
वेगळं डिस्काउंट आहे. सचिन ट्रॅव्हलवर तुम्ही आधी ट्रॅव्हल केलं तर वेगळं डिस्काउंट आहे. तुम्ही पूर्ण एकदम पैसे भरले तर वेगळं डिस्काउंट आहे. त्याच्यानंतर तुमचा ग्रुप जो असेल 5 जणांचा 10 जणांचा तर वेगवेगळे डिस्काउंट आहेत. म्हणजे साधारण तुम्हाला 23-1 हजारापर्यंत ही सहल पडू शकते. कलकत्त्यापर्यंतचं आम्ही तुम्हाला विमानाचं तिकीट काढून देऊ. आज जर मुंबई कलकत्ता मुंबई जर आपण फेअर बघितलं तर मला वाटत नाही की ते 8.5-9 किंवा मॅक्झिमम 10 हजारापर्यंत असेल. म्हणजे आज काश्मीरची जी एअरफेअर आहे ती फार वाढलेली आहेत. पण कलकत्ता साईडला जर आपण बघितलं तर जातानाच 4-1 हजार आणि येताना त्याच 8 ते 10 हजारापर्यंत तुम्हाला विमानाचं तिकीट मिळू शकतं. आणि मग तुमचं मधला परत जो प्रवास आहे त्याचं तिकीट पण असं असतं की 90 डेज इन ॲडव्हान्स रेल्वेचं बुकिंग सुरू होतं. मधला प्रवास जो आहे तो सियालडा टू न्यू जलपाईगुडी, न्यू जलपाईगुडी टू सियालडा त्याचं पण तिकीट तुम्हाला एक वेगळं काढायला लागतं. तर आज 90 दिवस म्हणजे आज आपण आहोत 5 मार्च. 5 मार्च म्हणजे 5 एप्रिल, 5 मे आणि 5 जून. हे 5 जून नंतरची तुम्हाला कन्फर्म मधली तिकीटं मिळू शकतात किंवा सेकंड एसी 3 टायर एसीची तिकीट्स मिळू शकतात. त्यापेक्षा तुम्ही मुंबई बागडोगरा मुंबई गेलात तर त्या ट्रिपची पण कॉस्ट कमी होते. तुमचा कलकत्त्याचा खर्च जो आहे तो कमी होतो 1 दिवसाचा. परत मधल्या रेल्वेची कॉस्ट वाचते आणि तुम्ही डायरेक्ट बागडोगरा जाऊन येऊ शकतात आणि ती ट्रिप सुद्धा तुमची 7 दिवसामध्ये आटोपशीर चांगल्या प्रमाणे होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांचं त्यांनी तिकिटाबद्दल विचारलं, कॉस्ट बद्दल, पण मला असं विचारायचं आहे की तिकडे त्यांना काही त्रास होऊ शकतो का हवामानाचा, किंवा इन जनरलच कोणाला तिकडे गेल्यावर त्रास होतो का? इन जनरल तसा त्रास इथे या ट्रिपमध्ये नाही होत. म्हणजे आपण 9,000 पासून 15,000 फुटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या सहलीमध्ये फिरतो. पण मेन जो त्रास कधी कधी संभवतो तो म्हणजे नथुला पासला. म्हणजे 14,500 14,800 फुटावर आपण जातो आणि ते 14,800 फुटावर जाताना जर काही जणांना तिथे ऑक्सिजन हवा विरळ असल्याने त्रास होऊ शकतो. पण आपले टूर ऑर्गनायझर आधीच सांगतात की अशा प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही येऊ नका. लेहचं किंवा अमरनाथचं किंवा केदारनाथची गोष्ट वेगळी. जिथे आपण जाऊन राहतो इथे असं होतं की आपण एक 9-1 हजार फूट उंचावर असतो आणि एकदम आपण 14,000 15,000 जातो आणि परत येतो. आतापर्यंतच्या सगळ्या सहलींमध्ये आपण जाताना प्रत्येकाला विचारून तिथे घेऊन गेलेलो. दुसरं काही जणांना जर बस फार घाटाची असेल तर त्रास होण्याचा शक्यता आहे. पण बाकी त्रास नाही. पोल्युशन फ्री, अत्यंत स्वच्छ हवा, एक उत्साही वातावरण. एकदा आपण त्या न्यू जलपाईगुडीला पोहोचलो की ती ट्रिप एक वेगळाच सगळं रूप घेते आणि असा कुठचाही सिनियर सिटीजन असो किंवा तरुण लहान मुलं असो असा या सहलीमध्ये काही त्रास उद्भवत नाही. तुम्ही इतकं छान त्याचं वर्णन करताय तर आपण आता हळूहळू स्लाइड्स कडे जाऊयात का? म्हणजे आपण बघू सुद्धा शकू की नेमकं कसं आहे आणि काय सौंदर्य तिकडे अनुभवता येणार आहे. आपण सिक्कीम दार्जिलिंग बघतो. मगाशी जी टूर कॉस्ट सांगितली 9 रात्र 10 दिवस आणि त्याचा खर्च 24,865 आपण आता बुकिंग केलं तर आहे. आपण जर भारताच्या बघितलं तर मॅप आहे, मॅप दिसतोय त्याच्यामध्ये सिक्कीम दार्जिलिंग कुठे आहे ते आपण बघतो आहोत. दिवस पहिला आपण मुंबईहून कलकत्त्याकडे प्रयाण आणि कलकत्ता पहिल्यांदाच जे आपण हावडा ब्रिज, हावडा ब्रिज बद्दलच मला वाटतं एक आपण हॅलो प्रवासीमध्ये एक एपिसोड करू शकू, एवढ्या त्याच्या स्टोरीज आहेत. तर हावडा ब्रिज जातो, हावडा ब्रिज आपण पास करतो. दिवस दुसरा जे आहे ते आपण कलकत्ता साईटसिंग जे त्याच्यामध्ये करतो. त्याच्यामध्ये आपण दक्षिणेश्वर मंदिर जे आहे ते दक्षिणेश्वर आपण मंदिर बघतो. दक्षिणेश्वर मंदिर आपल्याला इथे दिसत आहे. त्याच्यानंतर बेलूर मठ आपण जो आहे तो बेलूर मठ या ठिकाणी आपण बघतो. बेलूर मठ हा रामकृष्ण मिशन जे आहे त्यांचा तो मठ आहे. विवेकानंद स्वामींनी तो सुरू केला होता आणि होबळी नदीच्या काठी हा बेलूर मठ आपल्याला आहे. आणि या ठिकाणी एक आपल्याला युनिटी दिसते की इथे इस्लामिक, हिंदू आणि ख्रिश्चन या तिन्ही ज्या धर्माच्या प्रेयर्स ज्या आहेत त्या तिथे केल्या जातात. तर आपण हा बेलूर मठ तिथे बघतो. नंतर कलकत्ता मेट्रो म्हणजे भारतामधली पहिली मेट्रो ट्रेन जी आहे ती कलकत्त्याला सुरू झाली. ही 17 किलोमीटरची मेट्रो ट्रेन आहे. 16 स्टेशन्स त्याला आहेत. आणि डमडम म्हणजे आता जो एअरपोर्ट आहे त्याचं आता नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टचं नाव झालं, पण नामकरण झालं. आधी ते डमडम एअरपोर्ट होतं. ते डमडम एअरपोर्ट पासून 17 किलोमीटर अंतरावर पर्यंत ही पहिली भारतामधली मेट्रो जाते. आपण त्या मेट्रोचाही या सहलीमध्ये अनुभव घेऊ शकतो. नंतर हा एक प्रकार मला वाटतं फक्त याच आपल्याला सहलीमध्ये बघता येतो. व्हिक्टोरिया मेमोरियल आपण जे बघतो म्हणजे जी इंग्लंडची राणी आहे तिच्या नावाने व्हिक्टोरिया मेमोरियल तिथे आहे.
त्यावेळेचे सगळे दस्तावेज, पेंटिंग्स, स्कल्पचर म्हणजे, त्या ठिकाणी ठेवलेले. आणि एक जो मेमोरियल हॉल आहे तो राणीच तिथे राणीच्या अंडरच तो आहे, तिच्याकरता तो हॉल आहे. तर व्हिक्टोरिया मेमोरियल आपण जे आहे ते बघतो. त्यानंतर सायन्स सिटी म्हणजे एक खरोखर भारतामधली अत्यंत चांगली सायन्स सिटी आहे. तिथे वेगवेगळे आपण प्रयोग तिथे होतात, रिसर्च त्या ठिकाणी होतात. तर या सायन्स सिटीला आपण तिथे व्हिजिट करतो. आणि नंतर जे एक कोलकातामधलंच एक स्टेशन सियालदा, असं आपलं विटी आहे, आणि आपण कुर्ला टर्मिनल्सला येतो किंवा बॉम्बे सेंट्रल आणि बँड्राला येतो. तर त्यामुळे सियालदाहून आपण निघतो आणि ते न्यू जलपाईगुडीला आपण येतो. न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग 110 किलोमीटर हा आपला प्रवास आहे. आणि एकदा हेच मगाही सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला जे दिसायला लागतं ते हिरवेगार चहाचे मळे दिसतात. वाटे जाताना एक नवीनच डेव्हलप होणारं हिल स्टेशन जे आता आहे ते मिरिक. तर त्या मिरिकला जातो. स्वतः तुम्ही चहा तिथे खोडू शकतात. हा, आपण गाडी थांबतो, फोटो स्टॉप होतो, तुम्ही स्वतः त्या चहाच्या मळ्यात जाऊ शकतात. मिरिक या ठिकाणी एक चांगल्यापैकी लेक आहे. लेकमध्ये आपण बोटिंग करू शकतो. कांचनगंगा आपल्याला तिथे एक जर कधी आपलं नशीब असेल तर आपल्याला ते दिसू शकतं. दुसरं मिरिकचं जर म्हटलं तर मिरिक हे असं ठिकाण आहे की या डोंगर दऱ्यांमध्ये एकमेव मिरिक हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी 5 एकर, किलोमीटर नाही, एकर, 5 एकरच सरळ लँड आहे. त्यांचं म्हणणं की अख्ख्या बाकी कुठेही 5 एकर स्ट्रेट लँड जी कुठे नाही. हा लेक सुद्धा 1 किलोमीटरच आहे. हा, तर 5 किलोमीटर आपल्याला स्ट्रेट लँड जी आहे ती मिरिक या ठिकाणी आपल्याला दिसू शकते. आपण बोटिंग करतो आणि त्यानंतर हा दार्जिलिंगकडे जाण्याचा रस्ता. असे सगळे रस्ते, अशा प्रकारचे सगळे रस्ते, त्यामध्ये छोट्या गाड्या असतात. जाताना सुद्धा अत्यंत सिनिक ब्युटी आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक चहाचा वास सगळा आपला तिथे येतो. तर दार्जिलिंगचे चहाचे मळे आपल्या आजूबाजूला असतात आणि त्या ह्याच्यातच आपण दार्जिलिंगला पहिल्यांदा पोहोचतो. मला वाटतं चहा ज्यांना आवडतो, मला वाटतं ते तर खरंच मंडळी असं त्यांना वाटत असेल की आत्ता उतरावं इथे आणि तो जो सोनेरी सगळं वर्णन केलेलं आहे त्या चहाच्या पानांचं ती खुडून घरी घेऊन जावं, नाही का? अजून बरंच बघण्यासारखं आहे, पण इथे आपण कार्यक्रमात ब्रेक घेतोय. सचिन हॅलो प्रवासी. अतिशय थरारक इतिहास आहे राजस्थानचा, रोमांच उभे करणाऱ्या शौर्याचा आणि त्यागाचा. या वाळवंटातच रुजली फुलली मीरेची विराणी. प्रत्येक पत्थर गाईल इथे एक विलक्षण कहाणी. जिथे संगमरवरी नाजुकतेच्या प्रेमात पराक्रम बुडला. तो राजस्थान पाहायला सचिन बरोबर यंदाच चला. दर आठवड्याला सहलींचे अनेक पर्याय छान व डिस्काउंट म्हणजे दाम दुप्पट आनंदाचे दान. सचिन ट्रॅव्हल्स, पर्यटकांचे श्रद्धास्थान. सचिन हॅलो प्रवासी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सिक्कीम दार्जिलिंग बद्दल बोलतोय. चहाच्या मळ्यांपर्यंत आपण आलो होतो आणि या ट्रिप मध्ये अजून बरंच बघण्यासारखं आहे. बर्फात खेळता येतं का, असे सुद्धा प्रश्न आहेत आपल्या मनात. विचारूया आपण सचिन सरांना, पण एकीकडे स्लाइड्स कडे सुद्धा जाऊयात आपण, नाही का? स्लाइड्स कडे जाऊया. साधारण या चहाच्या मळ्यांमध्ये जर आपण बघितलं ना तर इथून जो चहा पूर्ण भारतभर किंवा जगभर जातो तो साधारण वर्षाला 1.25 कोटी किलो जातो. 1.25 कोटी किलो. 1.25 कोटी किलो हा चहा. मी त्याचं ते मिलियन बिलियन्स मध्ये सगळं कॅल्क्युलेशन करून इथे लिहून आणलेलं आहे. तर ते 1.25 कोटी किलो चहा साधारण हा जातो. दिवस चौथा आपण दार्जिलिंग मेल म्हणजे टॉय ट्रेन ज्याला आपण म्हणतो, ही खरं न्यू जलपाईगुडी पासून दार्जिलिंग पर्यंत येते. साधारण 80 किलोमीटर तिचा प्रवास आहे. अत्यंत स्लो जाते. एक 2 फुटाचं नॅरो गेज ही आपल्याला टॉय ट्रेन आहे. ही टॉय ट्रेन आपल्याला अनेक गाड्यांमधून वगैरे जाताना दिसलेली असेलच. त्यानंतर पहिलं जे आपलं साईट सीइंग दार्जिलिंग मध्ये होतं ते टायगर हिल्स. आपण टायगर हिल्सला सनराईज बघायला जातो आणि इथे गेल्यानंतर सनराईज बघणं हे सुख. आपण 3:30-4 वाजता उठून एक अर्धा तास जाऊन या टायगर हिलवर जातो आणि तिथे सूर्योदयाच्या आधी येऊन बसतो आणि जशी सूर्याची किरणं त्या डोंगरावर पडतात ते सगळं सोनेरी रंगाचं आपल्याला दिसतं. बर्फाच्छादित सगळी ती शिखरं असतात आणि हजारो भाविक म्हणण्यापेक्षा पर्यटक की तिथे हा सूर्योदय बघण्याकरता येतात. त्यांनी तिथे टायगर हिल एक पॉइंट तिथे केलेला आहे. तर टायगर हिलला आपण सनराईज बघून आपलं दार्जिलिंगचं जे साईट सीइंग आहे ते सुरू करतो. अत्यंत सगळे जण आपला फोटो तिथे कॅमेरे ऑन असतात. त्यानंतर
बताइसा लूप म्हणजे बताइसा लूप म्हणजे त्या ठिकाणी जे कसं हेअरपिन बेंड ही जी टॉय ट्रेन जी आहे ना अच्छा, ती हा. घेते. अच्छा. म्हणजे सायन्स किंवा इंजिनिअरिंगचा एक अत्यंत चांगला आपल्याला प्रकार बघायला मिळतो की ऑलमोस्ट एक हेअरपिन बेंड ती एक टॉय ट्रेन त्या ठिकाणी घेते. त्यांनी तिथे रॉक गार्डन आतमध्ये केलेलं आहे. तर हा बतासिया लूप जो आहे तो आपण तिथे बघतो. या ट्रेन मधनं पण बऱ्याच छान छान गोष्टी बघायला मिळत असतील. या ट्रेन मधून छान गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे अनेक पिक्चरची शूटिंग आपण जर बघितली तर ती या ट्रेनमध्ये होतात. पण आपण या ट्रेननी सुद्धा प्रवास करण्याचा मंडळींनी प्रयत्न केला होता. पण जसं माथेरानला जाताना फार कमी जण त्या ट्रेननी जातात किंवा आपण सिमल्याला सुद्धा बघितलं तर आपल्याला छोटी ट्रेन जी आहे पण त्याची मजा येत नाही. ही ट्रेन पिक्चर मध्ये बघायला चांगली वाटते किंवा एखाद किलो खूप स्लो ती ट्रेन जाते. त्यात डबे सुद्धा कमी आहेत, एसी कंपार्टमेंट नाही आहेत. आपलं लगेज घेऊन त्या ट्रेन मध्ये बसणं उतरणं हे आपल्याला कठीण होऊ शकतं. नंतर वेगवेगळ्या मॉनेस्ट्रीज जे आहेत तिथे ते घुम्मा मॉनेस्ट्री म्हणून आपण जी आहे ती मॉनेस्ट्री तिथे बघतो. तिबेटियन लोकांचा आपल्याला आणि बुद्धिझम ते दिसतो. त्याच ठिकाणी रॉक गार्डन आपण तिथे बघतो. रॉक फॉल तिथे आपल्याला जो आहे तो रॉक गार्डनच्या इथे आपल्याला बघायला मिळतो. जॅपनीज टेम्पल ह्या फार कमी ठिकाणी आहे. म्हणजे जेव्हा आपण या ट्रिप बद्दल आधी बोललो तेव्हा मला पहिल्यांदा तुमच्याकडूनच कळलं की मुंबईमध्ये जॅपनीज टेम्पल आहे. तर जॅपनीज टेम्पलला आपण व्हिजिट करतो. त्यानंतर दिवस 5वा जर आपण बघितला तर आपल्याला आपण हिमालयन माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट जी आहे त्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करतो आणि मग तिथे आपल्याला शेर्पा तेनसिंग पासून वेगवेगळे ज्यांनी रॉक क्लाइम्बिंग केलेलं आहे हे केलं आहे त्यांचं आपल्याला एक म्युझियम दिसतं आणि आपण त्यांचे सगळे प्रकार बघतो. सर आपल्याला एक फोन आहे, आपण आधी फोन घेऊया. दत्ता मिसाळ आपल्याशी सोलापूरहून बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की सिक्कीम, दार्जिलिंग, कोलकाता या ठिकाणी सहलीसाठी गेलो तर तेथील काही वातावरण बदलामुळे वातावरणात बदल होतो तर त्यासाठी आपल्याला काही विशेष काळजी घ्यावी लागते. बर, धन्यवाद. गरम कपडे म्हणा किंवा आणखीन काही विशेष वातावरण बदल होतं म्हणून आपल्याला अशी काही विशेष काळजी म्हणजे आपण इथून जातानाच थंडीच्या दृष्टीने गरम कपडे बरोबर घ्यायचे. आपली काही औषधं असतील मेडिसिन असतील तर बरोबर घ्यायचं आणि तिथे आपला लोकल गाईड पण आपल्या बरोबर असतो. लोकल हॉटेलमधली माणसं असतात. तशीच जर काही वेळ आली तर आपल्याला डॉक्टर किंवा इमर्जन्सी ही लगेच तिथे सोय होऊ शकते. कोणी आपल्या हेल्प मदती करता तिथे माणसं तयार असतात. तर वेगळे असं मला वाटत नाही की काही तयारी करून जायला पाहिजे. स्लाइड्सकडे हिमालयापर्यंत झालो. त्यानंतर हिमालयामधला सगळ्यात उंचीवरचा जो झू किंवा भारतामधला सगळ्यात जो उंच झू कुठे असेल तर तो हा पद्मजा नायडू झू जो आहे तो आपण त्या झूला एक भेट देतो तिकडे आणि वेगळ्या प्रकारचे प्राणी जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आपण तिकडे ट्राय करू. त्यानंतर तानसेन रॉक म्हणून आहे तर त्या रॉकवर तुम्ही स्वतः रॉक क्लाइम्बिंग तिथे करू शकतो. तेनसिंग रॉक तिथे आपल्याला स्वतः तुम्ही रॉक क्लाइम्बिंग तिथे करू शकतात. फोटो काढू शकतात आणि तेनसिंग रॉकवर म्हणजे प्रत्येक लहान मोठे जण प्रयत्न तर नक्कीच तेनसिंग रॉक चढण्याचा प्रयत्न करतात. इझी असतं, सहज आपल्याला शक्य असतं. त्यानंतर रेफ्युजी सेंटर तिथे आहे. म्हणजे जे रेफ्युजीज आहेत त्यांना रिहॅबिलिटेशन करण्याकरता तिथे ठेवलेले आहे. ते वेगवेगळे हात जे प्रकार करतात ते आपण हातमागाचे करतात. त्यानंतर आपण तिथे लोकल ड्रेस मध्ये आपण फोटो काढू शकतो. ट्रॅडिशनल दार्जिलिंग आणि सिक्कीमचे जे ड्रेस आहेत त्यांनी फोटो काढतो. दार्जिलिंग, कालिम्पोंग, गँगटॉक हा सुद्धा रोड एक बघण्यासारखा आहे. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गँगटॉक सिटीमध्ये 2-3 रोड असे आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला फक्त आपण चालतच जायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला कुठेही वाहन अलाउड नाही आहे. तर अत्यंत स्वच्छ आणि चांगली नदी तिस्ता नदीच्या काठी, म्हणजे तिस्ता ही त्यांची लाईफलाईन म्हटली जाते. तिस्ता नदीवर आपण रिव्हर राफ्टिंग जर आपल्याला करायचं असेल तर रिव्हर राफ्टिंग आपण तिथे करू शकतो. आणि त्याप्रमाणे वेगवेगळे आपण पॉइंट्स जे आहेत ते या ठिकाणी बघतो. निवडुंग तिथे असतं. तिथे फ्लॉवर शो बरेचदा आपल्याला बघायला मिळतो. हे बरेच जण तिथून विकत घेऊन इकडे आणतात. आणि जर याचे दिवस 7वा जो आहे तो गँगटॉक स्थलदर्शनामध्ये आपण गँगटॉक हँडिकॅप सेंटरला आपण इथे शॉपिंग करू शकतो. गँगटॉक फ्लॉवर शो आपण जो आहे तो बघू शकतो. गँगटॉक तिबेटॉलॉजी जी आहे
त्याला आपण व्हिजिट करतो. लोकल गाईड मगाशी जो रोपवे सांगितला तर त्या रोपवेच्या राईडनी आपण इथे बघतो. राका मॉनेस्ट्री जी आहे ती बघतो. आपल्याला बुद्धिझम इथे भरपूर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. आणि अशा प्रकारे दिवस 8वा जो एक मेन पास याच्यामधला राहिलेला होता तर तो म्हणजे चांगू लेकला आपण व्हिजिट करतो. आणि चांगू लेक झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी जातो ते आपल्याला बाबा हरभजन सिंग मंदिर आपण बघतो. बाबा हरभजन सिंग मंदिर झाल्यानंतर नथुला पास, की इथून आपल्याला तिबेट जे आहे, तिबेट आणि आपल्यामधला जो जी बॉर्डर आहे तर त्या नथुला पासला आपण जातो. आणि नथुला पास आपण एकदा बघितलं की खऱ्या अर्थाने आपली ही जी सिक्कीम दार्जिलिंग ट्रिप आहे ती संपते. वा, हिमालयाचं एक वेगळं रूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा दिसतो, इथे सुद्धा वेगळा. तुम्हाला नक्की अनुभवायचा असेल तर ही सफर करायलाच पाहिजे. पुढल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोतच, पण आज इथेच थांबूया. नमस्कार.